नमस्कार मंडळी, आज आपण हॉटेलसारखे चटपटीत आणि रसरशीत व्हेज मोमोज घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. पहा किती परफेक्ट झालेत. आणि आता सुरुवातीला एका परातीत मैदा घ्या, त्यात चवीनुसार मीठ घाला. आता थोडे थोडे पाणी घालून त्याचा एक मध्यम मऊ गोळा मळून घ्या. पीठ जास्त कडक किंवा जास्त मऊ नसावे. आता सारणासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कोबी किंवा ती कोबी तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता. नंतर त्याचे पाणी पिळून घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर कोथिंबीर घ्या. तिखटासाठी आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत आणि थोडे आल्याची पेस्ट. आल्यानेच या मोमोजला चांगली टेस्ट येते. वरून चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे सारण मिक्स करताना लक्षात ठेवा की भाज्यांचा पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला असावा, ज्यामुळे मोमोज वाफवताना ते फुटणार नाहीत. आता पिठाची एक छोटीशी लाटी घेऊया आणि ती पिठात घोळवून काठाने एकदम पातळ अशी लाटून घेऊया. लक्षात ठेवा, लाटीमधून थोडी जाड आणि कडांनी पातळ असावी, म्हणजे मोमोज व्यवस्थित शिजतात. आता याच्याबरोबर मध्यभागी आपण तयार केलेलं चटपटीत सारण भरूया. सारण खूप जास्तही भरू नका, नाहीतर मोमोज फाटू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका बाजूने छोटे छोटे चुन्या पाडत जा आणि दुसऱ्या बाजूने त्यात जोडत राहा. हळुवारपणे प्रेस करा, म्हणजे आकार छान येईल. बघा किती सुंदर आणि सुबक आकार आलाय ना आपल्या मोमोजला. स्टीमरच्या भांड्याला थोडे तेल लावून घ्या आणि त्यात हे मोमोज सजवून ठेवा. आता गरम पाण्यावर हे मोमोज साधारण 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि मध्यम आचेवर वाफवून घ्या. गरमागरम मोमोज तयार आहेत. मेयोनीज आणि तिखट चटणीसोबत याचा आनंद घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.